नमस्कार. आता तुम्ही पाहिलं असेल जसं कोणत्या इव्हेंटला आले 26 जानेवारीचा ते तुम्हाला सर्व सांगणार आहे. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे स्पीड स्टार स्केटिंग अकॅडमीचं एका इव्हेंटला आलं आहे. त्यांना त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट करणार आहेत नॉनस्टॉप रोलर स्केटिंग. आणि हे आहे ना लोकेशन घनसोलीला आहे. घनसोलीचं सेंटर पार्कमध्ये स्केटिंग सारखंच इथंच होतं. स्केटिंग करणार होते सगळे घनसोलीला सेंटर पार्कला. एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, बुक ऑफ रेकॉर्ड्स USA. त्याचं टायमिंग बघ, 1 hour 26 minutes 26 seconds. रिपब्लिक डे, सेंट्रल पार्क घनसोली. हा इव्हेंट आहे आता सगळा. आता स्टार्ट होईल 5 वाजता परफेक्ट. 7 मिनिटं बाकी आहेत. हे सगळे आता पोरं आतमधून जातील. नाही, 1.5 तास स्केटिंग करणार आहेत. सगळे फॅमिली वगैरे आलं ना इव्हेंटसाठी. आता मला ना इथं कसं माझं येणं झालं काय झालं आमचं रोमेश हायकर हायकर रोमेश केनी याच्यासाठी त्याच्या मम्मीने पप्पाने आपल्याला बोलवलंय. त्या इव्हेंटला आले आपण. या आता तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्हाला वाटत एवढं फक्त धावाचं काय बघायचं. धावाचं फक्त बघू नका. व्हिडिओ ना 1 hour 26 minutes 26 seconds नॉनस्टॉप स्केटिंगचा आहे ना. देशाचं आहे मस्त आहे ना. ही व्हिडिओ ना संपूर्ण बघा. तुम्ही ना त्या वर्ल्ड रेकॉर्डचा पाहणार आहेत जे 1 तास 26 मिनिटं 26 सेकंद धावणार आहे. तो रेकॉर्ड तुम्ही पाहणार आहे. तर म्हणून ना व्हिडिओ संपूर्ण बघा. आता सुरूच होईल. 1 मिनिट राहिलाय. बॅच देणार आहे. चालू कर आता. येतं ते जाईल. ते फक्त ऑन करायचा. Start entering, beta. One by one. Start entering. चालू झालं. डिस्प्ले केलं त्याला. हे आधी बी रेकॉर्ड करत पाहिजे तर. हा मग त्याच्या सरला नको का. रेकॉर्डिंग होते. हा. चालेल फोडायचं. तिनका था हमने सवार अपना वतन बॅटरी लो दाखवत आहे. आंखों से अपनी लुट रहा है चमन अपना वतन आंखों से अपनी. चला स्टार्ट. विजयी भवा गाणं चालू आहे. You have to do slow skating. Okay, आराम से relax. Warm up करो आराम से. No need to run fast. काय झालं Go द्रोणेश. slowly only. Slow skating. Just do warm up, okay? 1 तास आता हे करणार. काय झालं हे बघ हे वाहिनी. चला.
स्लो स्लो स्केटिंग करे बच्चों, स्लो स्लो, ठीक है। आराम से आपको सिर्फ वार्म अप करना है, ओके। You have to skate 1.5 hours, okay? No need to go faster. Save your energy, save your stamina. Okay, just go slowly, slowly. स्केटिंग म्हणून नका बघू आई आणि घातलं नाही बुट 16,000 80,000ची बी असतात. थांबलाय का हात नाही हो बघ. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 26 जानेवारी 2026. आपल्या सर्वांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस फक्त एका उत्सवाचा नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासाला वंदन करण्याचा दिवस आहे. आणि यावर्षी प्रजासत्ताक दिन अधिक खास आहे कारण आपण आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आदरणीय असलेले वंदे मातरम गीताचे 150 वर्ष साजरा करत आहोत. 1876 मध्ये बंकिमचंद चटर्जी यांनी रचलेल्या या गीताला स्वातंत्र्य लढ्यात एक नवीन ऊर्जा फुंकली होती. आजही हे शब्द ऐकले की अंगावर शहारा येतो. आपल्या या महान संस्कृतीला आणि संविधानाला माझा कोटी कोटी प्रणाम. भारत माता की जय. वंदे मातरम. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी निमित्त मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या या प्रामाणिक मेहनतीला तुमची साथ द्या. माझ्या या प्रवासाचा भाग बना. तुमची साथ असेल तर हा एक छोटासा यूट्यूबर नक्कीच काहीतरी मोठं करून दाखवेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अरे तो वर्ल्ड रेकॉर्ड करता राहिला पडला वाटतं. अरे जाम धावला किती धाव 11 मिनिटं तरी स्केट करत होता तो. पडलं धाव जे तरी काही हरकत नाही. काय प्रॉब्लेम नाही धाव. अमन को डाकता बोलता. अमनने काहीतरी केलाय. कोण आहे रे अमन? त्याला काही करायचं. मेडल नहीं मिले, आप नहीं कंप्लीट करोगे तो मेडल नहीं मिलेगा. अगर आओगे तो मेडल नहीं मिलेगा. हे सेंटर पार्क आहे ना यो. या मुलं ना 5 वाजता आता कसं गार्डन मध्ये सोडतात सगळे पब्लिक पण आले आता. इंडिया तो 101 नंबर 101 तो पण झाला खाऊ ना बोलला. 4 चाक असतात 4 काय 6 असतात. 4 चाका मग 2 चाका मग 4 चाका एका लाईनीत होतात. आता यो बघ आणि हिचं बघ 4 चाकात त्याची स्केट वेगळी आहेत. याची तर बघतो भारी आहेत. काय धावतो ना कशी धावतो मला तर उभं पण नाही देणार. असं प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. आता लाईनी राहिले नाही का असं मग बघायला पण चांगलं वाटतं. एक या कोपऱ्याला एक या कोपऱ्याला बघून आलं. आता अर्धा तास पूर्ण होईल. आता 30 मिनिट्स आणि ना चालतं जाणं पाणी पण देणार आहेत. आता नाश्ता पण होतं. नाश्ता नसेल काहीतरी ड्रिंक्स देणार आहेत. 30 मिनिट्स कंप्लीट होतील आता.
माईक बंद होता. 45 मिनिट झालेला आहे आता. सगळ्यांनी बेस्ट आहे ना, परफेक्ट स्केटिंग करतानाच आहे ते. सगळ्यांचं 2 लॅप होत ना, हे बघ आरामात मस्त परफेक्ट करताय. परत आले बोलू ना, 2 लॅम्प होत. 45 मिनिट झालेले आहेत. $55 मिनिट्स डन. 55 मिनिटं झालेत. 55 मिनिटं. अरे तक्रार पडला होता, झोपला होता काय माहिती. तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आणि एक शेअर माझ्यासाठी प्रचंड मोटिवेट आहे. चला 55 मिनिटं हो नाही आहे. सन आता फुल डाऊन झाला कारण की टाइम झालेला आहे 7. अरे 1 मिनिट आहे. 6 वाजले. 7 नाही 6 वाजले. झालाच आहे म्हणजे 1 तास होईल आता पूर्ण. अरे हो ना. झालं ना. We have completed 1 hour. 1 hour. 1 hour completed. हे बघा 1 hour कंप्लीट झालेला आहे. Completed 1 hour. Come on, keep it up, guys. Very nice. Come on. Come on, म्हणजे असं फक्त 27 मिनिट्स आता शिल्लक आहेत. 1 hour. खूप स्वागत आणि गौरव सरांचं स्वागत करण्याची मी विकास सरांना विनंती करतो. सर तुम्ही फुल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. ठीक आहे, फोटो काढा. नाही बरोबर आहे. फोटो बरोबर इथूनच येणार. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व पालकांचं, खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि अशा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खास करून नवी मुंबईमध्ये एक स्केटिंगचं वर्ल्ड रेकॉर्ड होतोय आणि हे नवी मुंबईसाठी निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे असं मी समजतो. क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना अशा गोष्टी शहरामध्ये होतात ही निश्चितच शहरासाठी अतिशय चांगली बाब आहे. प्राजक्ता केनी मॅडम आणि त्यांचे सर्व टीम नेहमी स्केटिंगसाठी या ठिकाणी सरावासाठी येतात. लहान मुलांना, त्यांच्या पालकांना त्यांना कन्व्हिन्स करून या क्रीडा क्षेत्रामध्ये वळवून मुलांना जास्तीत जास्त वेळ त्या खेळामध्ये
घालवण्यासाठी कन्व्हिन्स करतात ही फार मोठी गोष्ट आहे. आणि पालकांचा सुद्धा विशेष करून मी धन्यवाद देतो पालकांना, कारण आपण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आता सर्वांनाच एक महत्त्वाचं अडचण आहे ती मोबाईल ॲडिक्ट आपली मुलं झालेली आहेत आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचा एक महत्त्वाचा हा भाग आम्ही समजतो. जेव्हा मुलं मैदानात येतील तेव्हाच ते शारीरिकदृष्ट्या ते तंदुरुस्त होतील, सुदृढ होतील. आपण नेहमी आपल्या मुलांना प्रोत्साहित करावं, त्यांना मैदानावरती आणावं. खेळ कुठलाही असू द्या, तो निश्चितच मुलांसाठी फायद्यासाठी असणार आहे. स्केटिंगमध्ये आज अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. शासनाची या स्केटिंगसाठी महत्त्वाचं म्हणजे मी सांगू इच्छितो की याला ऑलिम्पिकचा दर्जा सुद्धा आता मिळालेला आहे. याला फार मोठं पुढच्या काळामध्ये प्लॅटफॉर्म आहे. आपल्या मुलांना सातत्य जर खेळलं ते निश्चितच जागतिक स्तरावरती आपली मुलं निश्चित नाव करतील असं मी त्यांना सांगू इच्छितो. फार न बोलता आज एक चांगल्या महत्त्वाच्या दिवशी आपण एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलात. आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि या भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुमचे 2 शब्द आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरेल. बघा 6:20 झालेले आहेत पूर्ण. आता फक्त 6 मिनिटं राहिलेत वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण व्हायला. कसलं लावा काय तरी मला युट्यूबलाच लावताय ना, सर्च करा. आता पूर्ण होल या आता थांबतील कशी? पायावर ना उभं पण येता येणार नाही. थांबतील कशी बघूया आपण आता. फॅमिली झालं आता फिनिश. संपला आता. किती मिनिट राहिला? 1 मिनिट. आता मग त्या बाजूला जात आहे तुम्हाला फॅमिली दाखवतो. 6, 5, 4, 3, 2, 1. झाला वर्ल्ड रेकॉर्ड 1 hour 26 minutes 26 seconds. बघा भारी याला वर्ल्ड रेकॉर्ड केला. 1 तास 26 मिनिटं 26 सेकंड स्केटिंग. सगळे जमले. द्रोणेश बाय 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 जा. सगळे किती जण पार्टिसिपेट होते माहिती नाही. चला संपला सगळे. ORS पितन पाणी पितन.